तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत बघा विभाज्यतेच्या कसोट्या। आणि थोडक्यात विभाज्यतेच्या कसोट्या ह्यांना आपण अंकगणिताचा आत्मा म्हणूया। कारण का बघा, ज्या ज्या ठिकाणी अंकगणितामध्ये गुणाकार भागाकार ह्या क्रिया कराव्या लागतात त्या ठिकाणी कमीत कमी वेळामध्ये तुमचं उदाहरण जर तुम्हाला सोडवायचं असेल तर त्या ठिकाणी विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक चांगला समजणे अतिशय महत्त्वाचा आहे। ज्याच्या हा घटक लक्षात आला तो व्यक्ती, जसे की बघा नफा तोटा, व्याज, त्यानंतर काळ काम वेग, ह्यामध्ये जसे की रेल्वेचा वेग, रेल्वेचा ताशी वेग, रेल्वेची लांबी, प्लॅटफॉर्मची लांबी, या आदी सर्व घटक जर तुम्हाला समजावयाचे असतील, कमीत कमी वेळामध्ये सोडवायचे असतील तर फक्त आणि फक्त विभाज्यतेच्या कसोट्या हा अतिशय महत्त्वाचा घटक तुमच्या लक्षात येणे महत्त्वाचे आहे। चला तर समोर घेऊया आणि हा घटक शिकताना सोबत नोटबुक आणि पेन सोबत ठेवा आणि सर्व उदाहरणे लिहून घ्या। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित शिकत आहोत, की ज्यामध्ये आज शिकणार आहोत बघा आपण विभाज्यतेच्या कसोट्या। बघा विभाज्य म्हणजे थोडक्यात आता विभाज्य म्हणजे काय सांगता येईल, तर एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया। एक संख्या दिलेली आहे बघा आपल्याला 10 आणि या 10ला आपण 2 ने भागत आहोत, म्हणजे 10 येईपर्यंत आपण 2चा पाढा म्हणतोय, म्हणजे 2 पंचे 10। म्हणजे आपल्याला काय सांगता येते तर 10 ही संख्या विभाज्य आहे, 10 ही संख्या विभाज्य आहे 2 ने, बरोबर आहे। म्हणजे 10ला 2 ने भाग जाऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी सांगितले जाते। विभाज्य म्हणजे 10चे 2 2 2 2 2 2च्या भागांमध्ये 10ला विभाजित केल्या जाते म्हणून 10 हे 2 ने विभाज्य आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते। मग अशाच प्रकारे इतरही विभाज्यतेच्या कसोट्या स्टेप बाय स्टेप घेऊया आपण। सर्वप्रथम पहिली कसोटी सांगता येते मग आपल्याला 2 ची कसोटी। 2 ची कसोटी म्हणजेच काय तर 2 या संख्येने कोणकोणत्या संख्यांना भाग जाऊ शकते। मग त्याची कसोटी काय सांगता येते बघा, ज्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। काय म्हटलं गेलं बघा, संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर ती संख्या समसंख्या असते आणि त्या प्रत्येक संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो असं आपल्याला सांगता येते। त्याचं एक एक्झाम्पल घ्या बघा। सर्वप्रथम संख्या म्हणजे काय आणि अंक म्हणजे काय बघा, की 124 संपूर्ण झाली बघा संख्या, त्या संख्येच्या एकक स्थानी अंक आहे बघा 4, त्या संख्येच्या दशक स्थानी अंक आहे बघा 2, त्या संख्येच्या शतक स्थानी अंक आहे बघा 1। म्हणजे 4 2 1 हे वेगवेगळे अंक झाले, बरोबर आहे। आणि सर्व एकत्रित मिळून ही एक संख्या झाली। संख्या काय सांगता येते आपल्याला 124। आणि मग थोडक्यात आपण या ठिकाणी काय म्हणतोय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 व 8 ह्यापैकी एक अंक असेल तर त्या संपूर्ण संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। मग या ठिकाणी 124 ह्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे बघा 4, आणि मग निश्चितपणे या संपूर्ण संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। मग कसा बघा, आता सुरुवातीला एक अंक घेऊया। मग त्या 1ला जर 2 ने भाग जात असेल तर द्या, नसेल जात तर इथं पहिलं 0 द्या। मग दुसरा अंक घेऊया। मग 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या 12, 12ला 2 ने भाग जाते। मग 12 येईपर्यंत 2चा पाढा 2 सके 12। मग 12 मधून 12 वजा केले राहतात 0। वरील एक अंक घेतला 4, मग 4 येईपर्यंत 2चा पाढा जर म्हटलं तर 2 दुने 4, मग 4 मधून 4 गेले 0। थोडक्यात काय बाकी 0 राहते, ज्यावेळी बाकी 0 राहते त्यावेळी त्या संख्येला पूर्ण संपूर्ण किंवा निशेष भाग गेला असं आपल्याला या ठिकाणी म्हटले जाते। आणि मग आपल्याला शॉर्टमध्ये लक्षात आलं 124च्या एकक स्थानी 2 हा अंक होता, म्हणून 124ला 2 ने निशेष भाग
गेला. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये सांगता येईल आपल्याला 756. मग 756च्या एकक स्थानी 6. मग निश्चितपणे याही संपूर्ण संख्येला 2 ने निषेध भाग जाईल. मग बघूया. बघा काय सांगता येईल आपल्याला. संख्या आहे 756. मग सुरुवातीला 7ला जर भाग द्यावयाचा म्हटलं तर बघा मग बेत्रिक 6. 7 पूर्वीची संख्या. बघा अशा वेळी काय करायचं, पूर्वीची संख्या येईपर्यंत 2चा पाडा म्हणून जावायचं. मग बेत्रिक 6 भाग गेला बघा 3चा. मग 7 मधून 6 वजा केले, खाली राहतो 1. वरील एक अंक घेतला 5, झाले 15. आता 15च्या पूर्वीची संख्या येईपर्यंत पुन्हा एकदा 2चा पाडा. मग 2 7 14. मग बघा या ठिकाणी 15 मधून 14 गेले, खाली राहतोय बघा 1. परत वरील एक अंक घेतला बघा 6, झाली तयार संख्या 16. मग 16 येईपर्यंत 2चा टेबल पाडा. मग 2 8 16. मग 8चा भाग जाते बघा आणि मग 16 मधून 16 गेले 0. थोडक्यात काय, ह्या ठिकाणी निश्चितपणे बाकी 0च यायला पाहिजे. ज्यावेळी बाकी 0 येते त्यावेळी त्या संख्येला 2 ने किंवा कुठल्याही संख्येने निशेष किंवा पूर्ण भाग गेला असं म्हटलं जाते. बघा मग आता या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला उत्तर 378. 2 ने भाग दिल्यानंतर म्हणजे 2ची कसोटी लागते बा असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलं. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट संख्या बघा 570 आणि एकक स्थानी 0 आहे, म्हणजेच त्या संख्येला 2 ने निषेध भाग जाईलच. बघा मग देऊन बघूयात ना आपण. बघा 570. मग सुरुवातीला 5 या एकाच अंकाला भाग द्यावयाचा. एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या. आता जर आपण भाग देत असू तर डावीकडून उजवीकडे जावे. जर आपण बेरीज किंवा वजाबाकी करत असू तर उजवीकडून डावीकडे यावे. जर आपण गुणाकार करत असू तरी पण उजवीकडून डावीकडे यावे. बघा थोडक्यात काय, भागाकार ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. भागाकार डावीकडून उजवीकडे, तर गुणाकार बेरीज वजाबाकी बघा काय काय म्हणतो आपण, गुणाकार बेरीज वजाबाकी ह्या गोष्टी उजवीकडून डावीकडे करत यावे. चला ठीक आहे घेऊया. बघा 5 पूर्वीची संख्या येईपर्यंत 2चा पाडा म्हणा. मग 2 दुणे 4 भाग गेला बघा 2चा. मग 5 मधून 4 वजा केले, खाली राहतो 1. वरचा अंक घेतला 7, झाले 17. आता पुन्हा 17 पूर्वीची संख्या येईपर्यंत, कारण 17 2च्या पाड्यांमध्ये टेबलमध्ये नाहीये. मग 17 पूर्वीची संख्या घ्यावी लागेल, नंतरची नको. बरोबर आहे. मग काय आहे ते बघा 2 8 16. मग 17 मधून 16 वजा केले, राहतो 1. वरील अंक घेतला 0. मग झाले 10. मग 2 5 10. 10 मधून 10 गेले, बाकी राहते बघा 0. म्हणजे 570 ही संख्या सुद्धा 2 ने विभाजित आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा आता या ठिकाणी एकदम सोपे उदाहरण हे महत्त्वाचं नसते, त्या ठिकाणी महत्त्वाचं असते बघा आपली कन्सेप्ट क्लिअर होणं. म्हणून आपण या बेसवर या ठिकाणी उदाहरणं घेतलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 87,534. काय सांगता येते संख्या आपल्याला 87,534. मग 2 ने निषेध भाग जाते का, तर आपल्याला सर्व संख्या नाही वाचायची, फक्त एकक स्थानचा अंक पाहावयाचा. 2ची कसोटी काय म्हणते, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 व 8 यापैकी एक अंक असेल तर त्या संपूर्ण संख्येला 2 ने निषेध किंवा पूर्ण भाग जातो. मग या ठिकाणी जायलाच पाहिजे. बघा मग ह्या अंकाला भाग देऊयात पहिला. बघा मग 8 येईपर्यंत 2चा टेबल 2 चौके 8. 8 मधून 8 गेले 0. वरील एक अंक घेतला, स्टेप बाय स्टेप वरील एकच अंक घ्यावयाचा असते खाली. बरोबर आहे. मग वरील एक अंक घेतला 7. मग 7 हा 2च्या टेबलमध्ये नाही, पाड्यामध्ये नाही, म्हणून 7 पूर्वीची संख्या 2 6. मग 3चा भाग गेला. बरोबर आहे. मग 7 मधून 6 वजा केले, राहतो 1. वरील एक अंक घेतला 5, झाले 15. मग
15 2च्या पाड्यामध्ये टेबलमध्ये नाही म्हणून 15 पूर्वीची संख्या काय ते बघा, बेस आते 14. मग 7चा भाग गेला, मग 15 मधून 14 गेले, राहतो 1. पुन्हा पुढील अंक घेतला 3, झाले 13. 2च्या टेबलमध्ये नाहीये, मग पूर्वीची संख्या 12, मग बेस के 12. 6चा भाग गेला, मग 12. 13 मधून 12 गेले, राहतोय 1. पुढील अंक घेतला शेवटचा 4, झाले 14. आणि 14 2च्या टेबलमध्ये आहे, बेस आते 14. मग कितीचा गेला भाग, 7चा. आणि मग 14 मधून 14 गेले 0. आणि मग हे बाकी 0 यायला पाहिजे, त्यावेळी पूर्ण भाग गेला असं आपण म्हणू शकतो. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता सांगता येते बघा आपल्याला 3ची कसोटी. 3ची कसोटी काय म्हणते, तर ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला बघा, ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल, पूर्ण भाग जात असेल, तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष किंवा पूर्ण भाग जातो. मग एक एक्झाम्पल 5232. मग ही एक संख्या आहे, ह्यामध्ये अंक आहे बघा, एकक स्थानी 2, दशक स्थानी 3, शतक स्थानी 2 आणि हजार स्थानी 5. बरोबर आहे, हजार किंवा सहस्र स्थानी येते 5. हे वेगवेगळे अंक झाले आणि या सर्व अंकांनी मिळून बनणारी संख्या 5232 ही संख्या झाली. 5232 संख्या आणि 2 3 2 5 हे अंक. मग आता 3ची कसोटी काय म्हणते, तर संख्येतील सर्व अंकांची बेरीज करावी. मग 5 + 2 + 3 + 2. मग 5 + 2 6 7 8 9 10 11 12. आणि मग सर्व अंकांची बेरीज केली, येणाऱ्या बेरजेला म्हणजे 12ला जर आपण 2 ने भाग दिला तर जाते बघा, बेस के 12. 12 मधून 12 गेले 0. काय केलं आपण, संख्येतील सर्व अंकांची बेरीज केली, येणाऱ्या बेरजेला 3ची कसोटी म्हणतोय आपण, येणाऱ्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल, मग 3चा पाढा 4 येईपर्यंत, 12 येईपर्यंत 3 चौके 12. मग 12 मधून 12 गेले 0. मग जर संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जात असेल, तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जातो. मग बघूया संपूर्ण संख्येला 3 ने भाग कसा जातोय. आता बघा, संपूर्ण संख्या 5232. या संपूर्ण संख्येला 3 ने भाग देऊयात. मग सुरुवातीला 5च्या 3च्या पाड्यामध्ये 5 नाहीये, मग 5 पूर्वीची संख्या कोणती आहे, 3 1 3 म्हणजे 1चा भाग गेला. मग 5 मधून 3 वजा केलेला आता 2. वरील एक संख्या घेतली खाली 2, झाले 22. मग 3 7 21. बघा 7चा भाग गेला, मग 22 मधून 21 गेले, राहतोय 1. मग वरील अंक घेतला 3, झाले 13. मग पुन्हा 13 पूर्वीची संख्या 12ला भाग जाते, 3 चौके 12. भाग गेला 4चा, मग 13 मधून 12 गेले 1. पुन्हा समोरील अंक घेतला 2, झाले 13 12. मग 12 येईपर्यंत 3 चौके 12. पुन्हा 4चा भाग, मग 12 मधून 12 गेले 0. बाकी 0 असावे हे महत्वाचं आहे बघा, म्हणजे 1744. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 5205. मग हे ठिकाणी संख्येतील सर्व अंकांची बेरीज 5 + 2 + 0 + 5 बरोबर. 5 + 2 7 + 0 7 + 5 12. मग सर्व अंकांची बेरीज झाली 12. मग या 12ला बघा, आता इथे शॉर्टमध्ये लिहूया, 12/3. 12ला सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो का, मग 3 चौके 12 जातो. म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने निशेष किंवा पूर्ण भाग जातो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. एक एक्झाम्पल घेऊया, बाकी फास्टमध्ये घेऊया. 5205 बघा, 5205 भागीला 3. मग 3 1 3. 5 मधून 3 गेले, खाली राहतात 2,
वरील अंक घेतला 2 झाले 22. पुन्हा 3 7 21. मग भाग्याला बघा 7चा 22 मधून 21 गेले 1. वरील घेतला 1 अंक 0 झाले 10. मग 3 त्रिक 9. 3चा भाग गेला मग काय तर 10 मधून 9 वजा गेले खाली राहतोय बघा 1. समोरील अंक घेतला 5. मग 3 5 15. 5चा भाग गेला बघा मग 15 मधून 15 गेले राहतात 0 म्हणजे 3 ने पूर्ण भाग गेला. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा 7692. मग या ठिकाणी शॉर्ट मध्ये बघूया. आता आपला ताळा झालाय 3 ने भाग जातो का फक्त. तसं तुम्ही बघा कोणत्याही लेक्चरला बसताना सर्वप्रथम नोटबुक हातामध्ये घ्यावी आणि त्यानंतर पेन आणि नोटबुक आणि प्रत्येक उदाहरण त्या ठिकाणी लिहून घ्या आणि सोडवत पण जा. बरोबर आहे. मग समोर काय सांगतात बघा 7692. मग अंकांची बेरीज 7 + 6 + 9 + 2. मग 7 + 6 13. 13 + 9 22 + 2 23 24. सर्व अंकांची बेरीज 24. या 24ला 3 ने पूर्ण भाग जातोय का जातोय. 3 8 24. मग संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने निषेध भाग जातोय. बघा फास्ट मध्ये देऊन घेऊया 7692. बघा 7 पूर्वीची संख्या 6. 3 दुने 6. भाग गेला बघा 2चा. 7 मधून 6 वजा केले राहतो 1. वरील अंक घेतला 6 झाले 15. पुन्हा मग 16 पूर्वीची संख्या 3. 3 5 15. 5चा भाग गेला मग 16 मधून 15 गेले 1. पुन्हा वरील अंक घेतला 9 झाले 19. मग 3 सके 18. 6चा भाग गेला मग 19 मधून 18 गेले राहतो 1. पुन्हा वरील एक अंक घेतला 2 झाले 12. मग 3 चौके 12. 4चा भाग गेला मग या 12 मधून 12 वजा केले राहत आहेत बघा 0. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा आता तुमच्या लक्षात येत आहे म्हणून आपण स्पीड थोडा वाढवलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सांगताय बघा 1638. म्हणजेच थोडक्यात 1 + 6 + 3 + 8. अंकांची बेरीज 1 + 6 7 + 3 10 + 8 18. आणि या 18ला 3 ने पूर्ण भाग जातो का तर जातोय. 3 सके 18. म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जातोय. म्हणजेच काय तर 1638 भागीला 3. बघा मग 16 पूर्वीची संख्या 15ला भाग जातोय. 3 5 15. 5चा भाग गेला मग 16 मधून 15 गेले 1. वरील अंक घेतला 3. वरील अंक स्टेप बाय स्टेप एकच उतरवावा याचा असते. भाग गेला तर द्यावा नाही गेला तर वरती 0. हे आपण बेसिक मध्ये पाहिलेलं पण होतं. बरोबर आहे. मग झाले 13. मग 13 पूर्वीची संख्या 12ला भाग जाते. 3 चौके 12. मग भाग गेला 4चा. 13 मधून 12 गेले खाली राहतोय 1. वरील अंक घेतला 8 झाली संख्या 18. मग 3 सके 18. 6चा भाग गेला आणि बाकी 18 मधून 18 गेले 0 राहते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आज 1728. मग 1728 मध्ये सर्व अंकांची बेरीज काय सांगता येते 1 + 7 + 2 + 8. बघा 1 + 7 8 + 2 9 10 + 8 18. आणि या 18ला 3 ने पूर्ण भाग जाते का तर 3 सके 18. 3 ने पूर्ण भाग गेला. म्हणून त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने निषेध भाग जाते. देऊन बघूया. मग काय सांगता येते 1728 भागीला 3. बघा मग 17ला भाग जात नाही तर 17 पूर्वीची संख्या मग कितीला भाग जाते बघा 3 5 15. 5चा भाग गेला. मग बघा 17 मधून 15 गेले खाली राहतात 2. मग समोरील संख्या काय घेतली आपण 2. मग झाले बघा या ठिकाणी तयार 22. मग काय जाते भाग तर 22 पूर्वीची संख्या 3 7 21. मग 7चा भाग गेला. 22 मधून 21 गेले बाकी राहते 1. वरील अंक घेतला 8. मग 3 सके 18. मग 6चा भाग गेला
18 मधून 18 गेले 0. बघा आता या ठिकाणी मी सरळ 17ला भाग दिला. कसं मग लक्षात घ्या इथे एकाच संख्येला द्यावा लागला असता. पहिली घेतली असती 1 तर 1 या अंकाला भाग गेला नसता, आपण 0 दिलं असतं. पण मग संख्येच्या पूर्वी जर 0 असेल तर त्याला व्हॅल्यू नसते. म्हणून आपण सुरुवातीला दोन संख्या अंकांनी मिळूनही भाग दिला तरी चालते, पण ॲक्च्युअल बेसिक रूलनुसार एक एकच अंक घ्यावा लागेल. बरोबर आहे. ही महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा आपल्याला 4ची कसोटी. आणि मग 4ची कसोटी काय तर संख्येतील ज्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो. त्याला आणखी एक सांगता येते संख्येच्या शेवटी जर किमान 2 शून्य असतील, किती म्हटलं किमान 2 शून्य असतील तर त्या संख्येला सुद्धा 4ने निशेष भाग जातो. दोन गोष्टी. पहिली गोष्ट काय संख्येत ज्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातो. दुसरे काय सांगता येते संख्येच्या शेवटी कोणते ज्या संख्येच्या शेवटी किमान 2 शून्य असतील तर त्या संख्येला सुद्धा 4ने निशेष भाग पूर्ण भाग जातो. आता या ठिकाणी शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या काय आहे 2224 मध्ये 24 आहे. आणि मग 24ला 4ने भाग जातोय का तर बघा 4 सके 24 पूर्ण भाग जातोय. म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातोय. देऊन पाहूया. बघा मग काय सांगणार 2224 भागीला 4. मग बघा सुरुवातीला एक अंक घेतला आपण, पण या 1ला 4ने भाग जातोय का 2ला 1 अंक 2 सुरुवातीचा 2 मग 4ने भाग जातोय का नाही. म्हणून आपण मग इथं 2ला जर भाग जात नसेल तर पहिला 0 घेतला आणि मग दुसरा अंक मग 2 अंकांना एकत्रित भाग देऊया 22. मग 4चा भाग 4चा कितीचा जाईल 4 पंचे 20 आणि मग भाग गेला 5चा. बरोबर आहे. मग 22 मधून 20 गेले राहतात 2 वरील अंक घेतला 2 परत एकदा तयार झाले 22 पुन्हा भाग जाते बघा 4 पंचे 20 5चाच भाग गेला. मग 22 मधून 20 गेले 2 पुन्हा समोरील अंक घेतला 4 मग 4 सके 24 भाग गेला 6चा. मग 24 मधून 24 जातात 0 म्हणजे बाकी 0 महत्वाचे बाकी 0 येते त्याच वेळी 4ने पूर्ण भाग जातो. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. बघा काय म्हणलं संख्येच्या शेवटी जर किमान 2 शून्य असतील तर त्या संपूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. देऊन बघूया. बघा काय सांगता 3200 भागीला 4. मग सुरुवातीला 4 8 32 मग 8चा भाग गेला बघा मग 32 मधून 32 जातात 0 पुन्हा वरील अंक घेतला काय सांगता बघा 0. मग ह्या 0ला भाग जातोय का नाही जात. मग इथे 0 द्या. पहिले वरील अंक तो काहीही असो खाली घेतोय ना आपण मग तो अंक काहीही असो जर भाग जात असेल तर द्या नसेल जात तर वरती 0 द्या. हे एक बेसिक आहे लक्षात घ्या. मग पुन्हा समोरील अंक घेतला 0 पुन्हा एकदा 4ने भाग जातोय का 0ला नाही जात. मग पुन्हा या ठिकाणी 0 द्या आणि संख्येतील अंक संपलं ना. उत्तर काय आहे आपल्याला 800. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 572. मग संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या 72 ह्याला 4ने भाग जातोय का देऊन बघूया. बघा 4 1 4 1चा भाग गेला 7 मधून 4 गेले राहतात बघा 3 ह्या 3वर 2 आले झाले 32 मग 4 8 32 गेला 72ला 4ने पूर्ण भाग गेला उत्तर 72 आले. म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. मग संपूर्ण संख्या काय आहे 572. मग याला 4ने भाग देऊया. बघा मग सांगता येते 4 1 4 भाग गेला बघा 1चा 5 मधून 4 गेले राहतोय 1 वरील घेतले खाली एकच अंक म्हणजे 7 झाले तयार 17. मग 17ला जर म्हटलं तर 17 पूर्वीची संख्या 16
4 चौके 16, 17 मधून 16 गेले राहतात 1, समोरील अंक घेतला 2, झाले 12. म्हणजे 4 त्रिक 12, भाग गेला बघा 3चा आणि मग 12 मधून 12 गेले राहतात या ठिकाणी 0 आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. $5024. मग शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या बघा 24. त्याला 4 ने पूर्ण भाग गेला, 4 सके 24, म्हणून संपूर्ण संख्येला सुद्धा 4 ने पूर्ण किंवा निषेध भाग जातो. मग संपूर्ण संख्या बघा 5024. मग ह्याला 4 ने भाग देऊया. मग सुरुवातीला पहिल्या अंकाला 4 एके 4, 1 चा भाग गेला. मग 5 मधून 4 गेले राहतो 1, वरील एक अंक घेतला 0, झाले 10 तयार. मग पुन्हा 4 ने भाग देऊया. मग 10 पूर्वीची संख्या 8, मग 4 दुने 8, 10 मधून 8 गेले राहतात 2, समोरील अंक घेतला 2, झाले 22. मग भाग जाते बघा 4 पंचे 20, 5 चा भाग गेला, बरोबर आहे. मग 22 मधून 20 गेले राहतात 2, पुन्हा समोरील अंक खाली घेतला 4. मग 24 ला भाग जाते बघा 4 सके 24, भाग गेला बघा 6चा. मग 24 मधून 24 गेले, बाकी राहतात 0. म्हणजे दिलेली संख्या 5024 ला 4 ने पूर्ण भाग गेला किंवा निशेष भाग गेला असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. मग नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा आपल्याला आता 5ची कसोटी. मग 5ची कसोटी काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल तर त्या संपूर्ण संख्येला निश्चितपणे 5 ने पूर्ण भाग जातो. काय म्हटलं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल. बघा या कसोट्या आपल्याला जर समोरील भाग म्हटलं तर कोणता भाग सांगता येते, संपूर्ण अंकगणितामध्ये जर तुम्हाला शॉर्ट पद्धतीमध्ये सोडवायचे असतील तर ह्या कसोट्या माहिती असणं आणि परफेक्ट असणं 100% महत्त्वाचं. ज्याच्या कसोट्या परफेक्ट आहेत आणि 2 ते 10 पाठ आहेत तो कितीही मोठं गणित आणि कमीत कमी वेळात सोडवू शकतो. बघा याचं एक एक्झाम्पल 2375. फक्त एकक स्थान बघा काय आहे 5. मग एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल ना तर त्या संपूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. देऊन बघूया. मग काय सांगता येते 2375 भागीला 5. मग सुरुवातीला बघा ह्या एका अंकाला जात नव्हता म्हणून 0. मग दुसरा अंक घेतला, झाले 2 आणि 3 मिळून 23. मग काय तर 23 पूर्वीची संख्या 5 चौके 20, 4 चा भाग गेला. मग 23 मधून 20 गेले राहतात 3, वरील अंक घेतला 7. मग 37 पूर्वीची संख्या 5 7 35, 7 चा भाग गेला. मग 37 मधून 35 गेले राहतात 2, समोरील अंक घेतला 5, झाले 25. मग 5 5 25, म्हणजेच काय 5 चा भाग गेला. मग 25 मधून 25 गेले 0 आणि बाकी 0 आले म्हणजे 5 ने पूर्ण भाग गेला. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. दुसरं काय 2350. मग 2350 मध्ये शेवटचा अंक 0 आहे ना तर 5 ने पूर्ण भाग जातो. ही 5ची कसोटी सांगते. मग देऊन बघूया. बघा मग 2350 भागीला 5. मग सुरुवातीला पहिल्या अंकाला 2 ला भाग जातोय का नाही, मग 0 घ्या. बघा मग दुसरा अंक घ्या, मग 23. मग 23 पूर्वीची संख्या 20, 5 चौके 20, 4 चा भाग गेला. मग 23 मधून 20 गेले राहतात 3, समोरील अंक घ्या 5. मग 5 7 35, 7 चा भाग गेला. मग 35 मधून 35 गेले 0, परत समोरील अंक घ्या 0. समोरील अंक 0 घेतला ना तर भाग जातोय का बघा, कोणताही अंक असतो जातोय का नाही जात. मग वरती 0 देऊन टाका, संपलं. म्हणजेच काय बघा आता या ठिकाणी कोणत्याही संख्येपूर्वी जे 0 असतं त्याला व्हॅल्यू नसते, म्हणून आपण सुरुवातीचे 2 अंक एकत्रित घेतले तरी चालतात, बरोबर आहे. म्हणजे 470. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा आपल्याला 325. मग एकक स्थानी अंक आहे 5, एकक स्थानी 5 आहे ना तर 5 ने पूर्ण भाग जाते, बरोबर आहे.
मग सांगता येईल 325 ला 5 ने पूर्ण भाग देऊया 325 भागीला 5 मग बघा पहिला अंक 3 भाग जाते का नाही शून्य देऊनच टाका मग दुसरा अंक घ्या मग 32 मग काय तर 5 सके 30 6 चा भाग गेला 32 मधून 30 वजा केलेला आता 2 वरील अंक घेतला 5 झाले 25 मग 5 5 25 5 चा भाग गेला मग 25 मधून 25 गेले 0 म्हणजे पूर्वीच्या शून्याला व्हॅल्यू नसते उत्तर येते 65 नेक्स्ट मध्ये घेऊया 3825 फक्त एकक स्थान बघा काय आहे 5 मग या संपूर्ण संख्येला 5 ने पूर्ण भाग जाते 3825 भागीला 5 बघा पहिला अंक 3 भाग जाते का नाही शून्य देऊन टाका फक्त सुरुवातीला शून्याला व्हॅल्यू नसते म्हणून शेवटी काढून टाकायचा किंवा राहिला तरी पण चालते मग दुसरा अंक घ्या झाले 38 38 पूर्वीची संख्या 35 मग 5 साठे 35 38 मधून 35 वजा केले राहता 3 समोरील अंक घ्या 2 झाले 32 मग 32 पूर्वीची संख्या 30 5 सके 30 6 चा भाग गेला 32 मधून 30 वजा केले राहता 2 समोरील अंक घ्या 5 मग 5 5 25 5 चा भाग गेला 25 मधून 25 वजा केले राहतात बघा 0 नेक्स्ट एक्झाम्पल बघा समोर घेऊया बघा आता 6 ची कसोटी मग 6 ची कसोटी काय सांगता येते तर 6 ची कसोटी ज्या संख्येला 2 व 3 ने पूर्ण भाग जातो बघा काय तर ज्या संख्येला 2 व 3 ने पूर्ण भाग जातो तर त्या संख्येला 6 ने सुद्धा पूर्ण भाग जातो बघा काय म्हटलं ज्या संख्येला 2 व 3 ने पूर्ण भाग जातो तर त्या संपूर्ण संख्येला 6 ने सुद्धा पूर्ण भाग जातो किंवा मध्ये ज्या समसंख्येला 3 ने पूर्ण भाग जातो तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 6 ने पूर्ण भाग जातो बघा आता पहिल्या याच्यात काय म्हटलं 2 आणि 3 ने पूर्ण भाग जातो म्हणून त्या संख्येला 6 ने सुद्धा पूर्ण भाग जातो पण इथं काय सांगितलं ज्या समसंख्येला मग थोडक्यात 2 ने भाग जातो त्या समसंख्येला 3 ने पूर्ण भाग जातो सम आहे ना म्हणून 2 ने जातो ही त्याची व्याख्या सम आहे ना म्हणून 2 ने जातो तर त्या समसंख्येला 3 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 6 ने सुद्धा पूर्ण भाग जातो त्याचं एक एक्झाम्पल बघूया मग काय 5790 याला बघा एकक 2 आणि 3 ने भाग जातोय का बघू मग 2 ची कसोटी काय म्हणते एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एक अंक आहे म्हणजे दिलेल्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो मग 3 ने जातो का तर 3 ची कसोटी काय म्हणते सर्व अंकांची बेरीज 5 + 7 + 9 + 0 मग 5 + 7 12 + 9 सांगतात 21 आणि मग या 21 + 0 21 मग या 21 ला 3 ने भाग जातोय का ते 21 3 ने भाग जातोय म्हणजे दिलेल्या संख्येला 2 ने सुद्धा भाग जातोय 3 ने सुद्धा भाग जातोय म्हणून त्या संपूर्ण संख्येला 6 ने सुद्धा भाग जातोय मग देऊन बघू 5790 भागीला 6 बघा सुरुवातीला या अंकाला भाग द्या 5 ला जाते का नाही मग वरती एक 0 द्या अंक घेतल्यावर भाग गेला तर ठीक नाहीतर लगेच 0 द्या मग घ्या दुसरा अंक झाले बघा 57 मग आता कितीचा भाग जाते बघा 57 पूर्वीची संख्या 54 मग 6 9 54 57 मधून 54 वजा केले राहतात 3 समोरील अंक घ्या 9 झाले बघा 39 तयार झाले या ठिकाणी 39 मग 39 पूर्वीची संख्या 36 मग 6 6 36 भागेला 6चा 39 मधून 36 वजा केले राहतात 3 समोरील अंक घ्या 0 झाले 30 मग 6 पंचे 30 भागेला बघा 5चा आणि मग 30 मधून 30 वजा जातात बाकी येते 0 म्हणजे पूर्ण भाग जाते बाकी या ठिकाणी पुरत नाही म्हणून दिलेल्या संख्येला 6 ने पूर्ण भाग गेला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया
2706 दिलेल्या संख्येला बघा काय 2 ने भाग जातोय का 3 ने भाग जातोय का? जर या दोघांनी भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो असं म्हणावं. मग एकक स्थानी 0 मग 2 ने भाग जातो का? जातो. मग आता 3 ने जातो का? तर अंकांची बेरीज 2 + 7 + 0 + 6 2 + 7 9 + 0 9 + 6 15 आणि मग या 15 ला 3 ने भाग जातोय का? 3 × 5 = 15 म्हणजे 3 ने भाग गेला. मग दिलेल्या संख्येला 2 ने पण भाग जातो 3 ने पण भाग जातो आणि म्हणून 6 ने पण भाग जातो. देऊन बघूया काय संख्या आहे 2706. सुरुवातीचा अंक 2 2 ला 6 ने भाग जातोय का? नाही. मग 0 द्या. मग दुसरा अंक घ्या 7 झाले 27. मग 27 पूर्वीची संख्या काय येते 6×24 मग 4 चा भाग गेला 27 मधून 24 गेले राहतात बघा 3. मग वरील एक 0 अंक घेतला 0 झाले 30. मग काय येतात बघा 6×5 = 30 5 चा भाग गेला मग 30 मधून 30 जातात 0 समोरील अंक घ्या 6 मग 6×1 = 6 6 मधून 6 गेले 0 मग दिलेल्या संख्येला 6 ने सुद्धा विशेष भाग गेला. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. $5382 म्हणजे दिलेल्या संख्येला 2 ने भाग जातो का 3 ने भाग जातो? जर दोघांनी जात असेल तर 6 ने पण जातो. मग 2 ने जातो का? तर दिलेल्या संख्येचे एकक स्थानी 2 आहे पण दिलेली संख्या सम आहे म्हणून संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. मग 3 ने जातो का? तर सर्व अंकांची बेरीज 5 + 3 + 8 + 2 5 + 3 8 + 8 16 + 2 17 18 मग या 18 ला 3 ने भाग जातो का? तर 3 × 18 3 ने भाग जातो 3 ने जातो म्हणजे 2 ने पण जातो 3 ने पण जातो आणि म्हणून 6 ने पण जातो. देऊन बघूया 5382. बघा सुरुवातीला एक अंक घेतला 5 भाग जात नाही म्हणून 0 दिला. मग दुसरा पण अंक घेतला 3 झाले 53 मग भाग जाते बघा 48 6 8 48 8 चा भाग गेला. मग 53 मधून 48 वजा केले राहतात बघा 5 मग समोरील अंक घेतला 8 झाले 58 मग भाग जाते बघा 6 × 9 = 54 9 चा भाग गेला. मग 58 मधून 54 गेले खाली राहतात बघा 4 समोरील अंक घेतला 2 झाले 42 मग 6 × 7 = 42 भाग गेला 7 चा 42 मधून 42 वजा केले राहतात बघा 0. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा 1404 1404 मग दिलेल्या संख्येला 2 ने भाग जातोय का 3 ने भाग जातोय का? आणि जर 2 आणि 3 ने जात असेल तर मग 6 ने पण जातोय. बघा मग 2 एकक स्थानी 4 आहे म्हणून 2 ने भाग जातोय. मग 3 ने जातोय का? शॉर्ट बघा 1 + 4 5 + 4 9 9 ला 3 ने भाग जातोय म्हणून संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातोय. मग 2 आणि 3 ने जातोय म्हणून 6 ने सुद्धा जातोय. बघूया 1404 / 6. मग बघा सुरुवातीचा अंक 1 भाग जात नाही म्हणून 0 मग घेतला दुसरा पण झाले 14 मग भाग जाते बघा 2 चा 6 × 12 14 मधून 12 गेले राहतात 2 वरील अंक घेतला 0 झाले 20 मग 6 × 3 = 18 3 चा भाग 20 मधून 18 गेले राहतात 2 समोरील अंक घेतला बघा 4 मग 6 × 24 24 मधून 24 वजा केले राहतात 0. मग थोडक्यात 2 ची कसोटी काय 6 ची कसोटी काय म्हणजे ज्या समसंख्येला 3 ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येला 2 आणि 3 ने निशेष भाग जातो त्या संपूर्ण संख्येला 6 ने सुद्धा निशेष भाग जातो. आता 7 ची कसोटी 7 ची कसोटी काय म्हणतो बघा ज्या संख्येतील शेवटच्या
3 अंकांनी मिळून बनणारी संख्या, ज्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारी संख्या व राहिलेल्या अंकांनी मिळून बनणारी संख्या ह्यामधील फरक जर 7 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 7 ने पूर्ण भाग जातो। याचं एक एक्झाम्पल घेऊया। बघा पूर्ण संख्या काय बघा 1638। बघ या संख्येतील शेवटचे 3 अंक काय आहेत बघा 8, 3, 6। शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारी संख्या 638 व उरलेले अंक किती पण असो व उरलेले अंक यांनी मिळून बनणारी संख्या ह्यामधील फरकाला म्हणजे 638 वजा 1 637। ह्या फरकाला जर 7 ने पूर्ण भाग जात असेल, कोणाला 637 ला जर 7 ने पूर्ण भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला सुद्धा 7 ने पूर्ण भाग जातो। बघा काय आहे ते बघा 6 ला भाग जात नाही, मग घेतलं वरती 0 झाले, वरील एक अंक घेतला समोरील 3 झाले 63। मग कितीचा भाग जाते बघा 7 9 63, 63 मधून 63 गेले 0, समोरील अंक 7, मग 7 1 1 7, 7 मधून 7 गेले 0, बाकी 0 येते ना म्हणजे पूर्ण भाग गेला। पण कसा दिला आपण बघा संख्या घेतली, संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारी संख्या, शेवटच्या 3 अंक काय 8 3 6 ह्याने बनणारी संख्या काय 638 व राहिलेल्या अंकांनी मिळून बनणारी संख्या काय 1, ह्यांचा फरक किती आला 637। या 637 ला जर 7 ने पूर्ण भाग केला तर आता या संपूर्ण संख्येला म्हणजे 1638 ला सुद्धा 7 ने पूर्ण भाग जातो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते। मग देऊन बघूया। बघा सुरुवातीला एक अंक भाग जात नाही मग 0, मग दुसरा पण अंक 6 झाले 16, मग जाते या ठिकाणी 14 पर्यंत, 7 दुने 14, 16 मधून 14 गेले राहतात 2, समोरील अंक खाली घेतला 3 झाले 23, मग 7 त्रिक 21, 23 मधून 21 गेले राहतात 2, समोरील अंक घेतला 8 झाले 28, मग 7 चौके 28, 4 चा भाग गेला 28 मधून 28 गेले 0, म्हणजे दिलेल्या संख्या 1638 ला 7 ने पूर्ण भाग गेला असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। नेक्स्ट एक्झाम्पल घ्या 31962। दिलेल्या संख्येमध्ये काय शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारी संख्या 962, शॉर्टमध्ये घ्या 962, उरलेल्या अंकांनी मिळून बनणारी संख्या 31, ह्यांच्यातील फरक 2 मधून 1 गेला 1, 6 मधून 3 गेले 3, 909, ह्यांच्यातील फरक आला 931। मग या 931 ला 7 ने पूर्ण भाग जाते का मग देऊन बघू। बघा सुरुवातीला 7 1 1 7, 1 चा भाग गेला 9 मधून 7 जातात राहतात 2, वरील अंक 3, परत 7 त्रिक 21, व 23 मधून 21 गेले राहतात 2, समोरील अंक घेतला 1 झाले 21, पुन्हा 7 त्रिक 21, म्हणजेच काय 21 मधून 21 गेले 0। थोडक्यात काय ज्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारी संख्या व उरलेल्या अंकांनी मिळून बनणारी संख्या ह्यांच्यातील फरकाला जर 7 ने पूर्ण विशेष भाग जात असेल तर ह्या संपूर्ण संख्येला सुद्धा 7 ने विशेष भाग जातो। ही 7 ची कसोटी म्हणते। पण देऊन बघूया काय सॉरी इथं देऊन बघूयात पहिले 31962 ला 7 ने पूर्ण भाग जातोय का बघा। मग सुरुवातीला 7 ने 3 एका अंकाला भाग जात नव्हता 0, दुसरा अंक घेतला झाले 31, मग काय होतं बघा 7 चौके 28, 4 चा भाग गेला 31 मधून 28 गेले खाली राहतात बघा 3, समोरील अंक घेतला 9 झाले 39, पुन्हा 7 5 35, 5 चा भाग गेला, मग 39 मधून 35 गेले खाली अंक राहतात बघा बाकी 4, समोरील अंक घेतला 6, मग भाग जाते बघा 7 सके 42, 6 चा, मग 46 मधून 42 गेले राहतात 4, समोरील अंक घेतला 2, पुन्हा झाले 42, मग 7 सके 42, पुन्हा 6 चा भाग गेला
42 मधून 42 गेले 0. म्हणजे थोडक्यात दिलेल्या संख्येला 7ने सुद्धा संपूर्ण भाग गेला. आता नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येईल. 59,661. मग दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारी संख्या 661, उरलेल्या अंकांनी मिळून बनणारी संख्या 59. यांच्यात फरक आणि फरकाला 7ने भाग जातोय का बघू. बघा 1 मधून 9 वजा जात नव्हते, मग आपण आजचा घेतला झाले 11. 11 मधून 9 गेले राहतात बघा 2. इथून एक हातचा समोर गेला राहतात 4. 4 मधून 5 वजा जात नाही म्हणून एक हातचा घेतला झाले 14. 14 मधून 5 गेले राहतात 9. एक हातचा इथून इथे गेला म्हणून राहतात 5. फरक आला बघा 592. त्याला 7ने भाग जाते का बघा. 5 या अंकाला भाग जात नव्हता, 0 घेतले. दुसरा अंक घेतला 9 झाले 59. मग 7 8 56. 8चा भाग गेला 59 मधून 56 गेले 3. मग त्यानंतर सॉरी मित्रांनो, एक मिनिट एकदा बघूया. चला मित्रांनो, आपली फक्त या ठिकाणी वजाबाकी चुकलेली आहे, एकदा लक्षात घेऊया. चला बघा, शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारी संख्या 661. त्यानंतर वजा राहिलेल्या अंकांनी मिळून बनणारी संख्या 59. मग बघा 1 मधून 9 वजा जात नव्हते म्हणून मागून आजचा घेतला झाले 11. 11 मधून 9 गेले राहतात 2. आता काय झालं, ह्या 6 मधून एक हातचा समोर गेला होता म्हणजे इथं आलेले बघा 5. ह्या 5 मधून 5 वजा केले राहतात 0 आणि 606 म्हणजे उत्तर येते बघा 602. मग या 602ला 7ने भाग जाते का बघू. बघा 602ला 7ने भाग जाते का. मग सुरुवातीला एक अंक घेतला 6, भाग जाते का नाही म्हणून 0. मग दुसराही अंक घेतला मग झाले बघा 7. आता 60ला भाग जाते का तर 60 पूर्वीची संख्या 7 8 56. 60 मधून 56 गेले राहतात 4. वरील समोरील अंक घेतला 2 झाले 42. मग 7 सके 42. भाग गेला 6चा. 42 मधून 42 गेले बघा 0. म्हणजे दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारी संख्या 661 व उरलेल्या 2 अंकांनी मिळून बनणारी संख्या 59. ह्यांच्यातील फरक 602. ह्याला 7ने पूर्ण भाग जातोय म्हणून त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 7ने पूर्ण भाग जातोय. देऊन बघूया. 59,661. बघा सुरुवातीला 5 अंकाला भाग जातोय का नाही मग 0. मग या ठिकाणी दुसराही अंक घेतला मग झाले 59. मग भाग झाले बघा 59 पूर्वीची संख्या 56. मग 7 8 56. 59 मधून 56 वजा केले तर आता बघा 3. वरचा अंक घेतला 6 झाले 36. मग भाग जाते बघा 5चा. 7 5 35. 5चा भाग गेला 36 मधून 35 गेले राहतात 1. समोरील अंक घेतला 6. मग भाग जाते बघा 2चा. 7 दुने 14. 2चा. 16 मधून 14 वजा केले 2. समोरील अंक घेतला 1 झाले 21. मग भाग जाते 7 त्रिक 21. मग काय तर 21 मधून 21 गेले 0. म्हणजे त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 7ने पूर्ण भाग गेला. चला नेक्स्ट मध्ये घेऊया. बघा समोरील संख्या आहे 45,661. मग आता या संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारे अंक बघा. हे एक्झाम्पल तुम्ही सोडवा. शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारे अंक 661. उरलेल्या अंकांनी मिळून बनणारे अंक 45. ह्यांच्यातील फरक तुम्ही शोधा. हे तुमच्यासाठी सराव आणि उत्तर आलं तर ते मला व्हॉट्सअपला किंवा व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्याचं उत्तर मला पाठवा. बघा यांच्यातील फरकाला जर 7ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 7ने पूर्ण भाग जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता घेऊयात आपण 8ची कसोटी. मग 8ची कसोटी काय म्हणते बघा. तर ज्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणाऱ्या किंवा तयार होणाऱ्या संख्येला 8ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 8ने पूर्ण भाग जातो. काय ज्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणाऱ्या संख्येला 8ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 8ने पूर्ण भाग जातो. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी
किंवा सॉरी ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक दशक व शतक स्थानी शेवटी किमान 3 शून्य असतील तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो. त्याचं एक एक्झाम्पल बघा. एक काय सांगितलं इथं, संख्येत शेवटी किमान 3 अंक आहेत, किमान 3 शून्य शेवटी असल्यास म्हणजे एकक दशक व शतक स्थानी तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 8 ने पूर्ण भाग जातो. देऊन बघूया. मग काय सांगता येते, 3,45,000 8 ने भाग देऊन बघूया. बघा मग सुरुवातीचा अंक घेतला बघा आपण 3, भाग जातोय का नाही, दिले 0. मग दुसरा अंक घेतला झाले 34, मग भाग जातो का जातो. 34 पूर्वीची संख्या 32 8च्या टेबलमध्ये 8 चुके 32, 4तून 2 गेले 0, 3तून 4तून 2 गेले 2, 3तून 3 0 म्हणजे थोडक्यात 34 मधून 32 गेले राहतात 2. समोरील अंक घेतला बघा 5 झाले 25, परत 8 त्रिक 24, 3चा भाग गेला 25 मधून 24 वजा केले राहतो 1. समोरील अंक घेतला 0 झाले बघा 10. मग 8 1 8, 10 मधून 8 गेले, बाकी किती राहतात बघा या ठिकाणी 2. मग परत समोरील अंक घेतला 0 झाले 20. मग 8 दुने 16 बघा, मग 20 मधून 16 गेले राहतात 4. समोरील अंक घेतला 0. मग 8 पंचे 40, 40 मधून 40 गेले 0. समोर अंक संपले. म्हणजेच काय भाग केला बघा 43,125. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा आपल्याला. संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारी संख्या म्हणजे एकक दशक शतक संख्या काय बघा 232 आणि या 232 ला 8 ने पूर्ण भाग जातोय का. जर जात असेल तर या संपूर्ण संख्येला सुद्धा 8 ने पूर्ण भाग जातोय. बघूया. बघा एक अंक 2 भाग जातोय का नाही. दुसरा पण अंक घ्या झाले 23, मग भाग जाते बघा 23 पूर्वीची संख्या 8 दुने 16, 23 मधून 16 गेले खाली राहतात बघा 7. समोरील अंक घेतला 2 झाले 72. मग 8 9 72, 72 मधून 72 गेले राहतात बघा 0. म्हणजे शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणाऱ्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातोय म्हणून त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 8 ने पूर्ण भाग जातोय. मग देऊन बघूया. बघा काय म्हणता येते 29,232 8 ने पूर्ण भाग देऊन बघूया. बघा सुरुवातीच्या अंकाला भाग जात नाही मग 0. दुसरा पण अंक घ्या, मग दुसरा अंक घेतल्यावर झाले बघा 29, मग भाग जाते 3चा 8 त्रिक 24, 29 मधून 24 वजा केले राहतात 5. समोरील अंक 2 झाले 52. मग 6चा पुन्हा 8 सके 48, 52 मधून 48 गेले राहतात 4. समोरील अंक घेतला 3, मग पुन्हा 8 पंचे 40, 43 मधून 40 गेले राहतात 3. समोरील अंक घ्या 2 म्हणजे 8 चुके 32, 32 मधून 32 गेले 0. म्हणजे या संपूर्ण संख्येला 8 ने पूर्ण भाग गेला. काय केलं, संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी मिळून बनणारी संख्या 232 याला 8 ने पूर्ण भाग गेला म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा 8 ने पूर्ण भाग गेला. बघा समोरील 2 उदाहरणं बघा आता तुम्हाला सरावासाठी. समोरील 2 उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला सरावासाठी. हा व्हिडिओ पॉज करा, थांबवा आणि हे 2 उदाहरणं तुम्ही सोडून पहा. नेक्स्ट मध्ये घेऊया 9ची कसोटी. मग 9ची कसोटी काय म्हणते तर संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला, संख्येतील सर्व अंकांची बेरीज केली तर त्या अंकांच्या बेरजेला 9 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 9 ने पूर्ण भाग जातो. एक्झाम्पल 22,104 या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करूया. 2 + 2 + 1 + 0 + 4. मग याचे बेरीज 2 + 2 4 + 1 5 + 0 5 + 4 9. या 9ला 9 ने पूर्ण भाग जातो का बघा 9 × 9 जातो म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा 9 ने पूर्ण भाग जातो. देऊन बघूया 22,104.
सुरुवातीला पहिल्या अंकाला भाग जातो का नाही म्हणून 0 द्या. दुसरा अंक घ्या झाले 22. मग 9 दुने 18. 22 मधून 18 वजा केले राहतात 4. समोरील अंक घ्या 1 झाले 41. मग 41 पूर्वीची संख्या 9 चुक 36. 41 मधून 36 वजा केले राहतात 5. समोरील अंक घ्या 0. मग काय परत भाग जाते बघा 5 9 45. 50 मधून 45 गेले खाली राहतात बघा 5. वरील समोरील अंक घेतला 4 झाले 54. मग 9 सके 54. 54 मधून 54 गेले 0. म्हणजेच काय तर संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 9 ने पूर्ण भाग जातो. बघा मग आता 9 ची कसोटी सोपी आहे म्हणून काय करा तर समोरील उदाहरण हे तुम्हाला सरावासाठी व्हिडिओ पॉज करा आणि संपूर्ण उदाहरण तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा. नेक्स्ट मध्ये घेऊयात बघा. तर थोडक्यात 10 ची कसोटी. 10 ची कसोटी काय म्हणते फक्त संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संपूर्ण संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो. हे तुमच्यासाठी आता बघा तुमच्यासाठी सर्वांना देऊन बघा एकक स्थानी 0 आहे ना तर दिलेल्या संख्यांना 10 ने पूर्ण भाग जातो. शॉर्टमध्ये बघा ना 12,450 भागीला 10 खालील 0 वरील 0 कटले राहतात किती फक्त 1245. या ठिकाणी बघा 10 ने पूर्ण भाग द्या शॉर्टमध्ये एकच द्या खालील 0 वरील 0 कटले म्हणजे 9,568. परत या ठिकाणी 10 ने भाग द्या खालील 0 वरील 0 कटले राहतात 3,562. आणि भागाकार करून बघा मित्रांनो 10 ने भाग देऊन बघा. नेक्स्ट मध्ये घेता येते बघा एक घेऊयात शेवटी 11 ची कसोटी. बघा 11 ची कसोटी काय म्हणते तर संख्येच्या समस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज व विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक हा एकतर 0 असेल 11 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस 11 ने पूर्ण भाग जातो. काय म्हटलं बघा संख्येतील समस्थानी उदाहरण घेऊया. आता ही दिलेली संख्या आहे काय बघा 60,082. मग यात हा जरा विषम स्थानी मग विषम कोणते तर बघा त्या ठिकाणी 2 6 0 आणि 0 8 समस्थानी म्हणजे संख्येतील विषमस्थानी व समस्थानी असणाऱ्या अंकांच्या बेरजेतील फरक. मग समस्थानी असणारे अंक काय बघा 6 अधिक हा मधला 0 अधिक 2. विषमस्थानी असणारे अंक काय बघा 0 अधिक 8. यांची काय करूया आपण अंकांची बेरीज 6 अधिक 2 8 8 अधिक 0 8. मग यांच्यातील फरक किती येतो 8 वजा 8 0. हा फरक जर एकतर 0 असेल एकतर 0 असेल 11 असेल किंवा अधिक 11च्या पटीत म्हणजे 22 33 44 असा 11च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. देऊन बघूया मग 60,082. बघा 11 ने पूर्ण भाग मग पहिल्या अंकाला जात नव्हता 0. दुसरा अंक घेतला झाले 60. मग जाते बघा 11 5 55. 60 मधून 55 गेले राहतात बघा 5. वरील अंक घेतला 0 झाले 50. मग जाते बघा 11 चुक 44. 50 मधून 44 गेले राहतात 6. परत समोरील अंक घेतला बघा 8. मग 11 सके 66. 6चा भाग गेला राहतात 68 मधून 66 गेले 2. समोरील अंक घेतला 2 झाले 22. मग 11 दुने 22. 22 मधून 22 गेले 0. म्हणजे थोडक्यात काय केलं फक्त आपण तर समस्थानी आणि विषमस्थानी